नमस्कार. महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सह्याद्री, लांबच लांब पसरलेला समुद्रकिनारा. पण या सगळ्या पलीकडे एक अफाट गोष्ट आहे, जी महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र पठाराबद्दल. चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. महाराष्ट्राचा जवळजवळ 90% भाग म्हणजे जवळपास अख्खा महाराष्ट्रच नक्की कशाने बनला आहे? याचं उत्तरच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. हे बघा, 90%. हो, उत्तर आहे पठार. विचार करा, महाराष्ट्राचा 90% हिस्सा फक्त पठाराचा आहे. म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा खरं तर आपण नकळतपणे याच पठाराबद्दल बोलत असतो. आणि हे काही साधंसुधं पठार नाहीये. हा एक प्राचीन महाकाय आहे. हे पठार म्हणजे एकेकाळच्या गोंडवाना भूमीचा भाग, म्हणजे लाखो करोडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे याला. भूगोलाच्या भाषेत सांगायचं तर जे मोठं दख्खनचं पठार आहे ना, त्याचाच वायव्येकडचा म्हणजे पश्चिम भाग आहे आपलं महाराष्ट्र पठार. मग प्रश्न येतो की एवढं मोठं पठार तयार झालं तरी कसं? याची गोष्ट खूपच रंजक आहे आणि तितकीच धगधगती, कारण याची सुरुवात झाली होती लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून. अंदाजे 6.5 कोटी वर्षांपूर्वी. विचार करा किती जुनी गोष्ट आहे ही. आपल्या जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि या भेगांमधून नुसता लावारस बाहेर ओसंडून वाहू लागला. हा लावा पसरायचा, मग थंड व्हायचा, त्याचा एक थर तयार व्हायचा, मग पुन्हा लावा यायचा आणि असं थरावर थर साचत गेले आणि तयार झालं आपलं पठार. आणि ही प्रक्रिया एकदा होऊन थांबली नाही, ती हजारो वर्ष चालत राहिली. म्हणजे भेगांमधून लावा बाहेर पडतोय, पसरतोय, थंड होऊन कडक बेसॉल्ट खडक बनतोय, मग पुन्हा दुसरा थर. या अशा सततच्या पुनरावृत्तीमुळे काय झालं तर या पठाराला एक खास पायऱ्यांसरची रचना मिळाली. आणि याच पायऱ्यांसारख्या रचनेला एक भारी नाव आहे, डेक्कन ट्रॅप. आता ट्रॅप म्हणजे सापळा नाही हा एक स्वीडिश शब्द आहे ज्याचा अर्थ होतो पायरी. कारण हे लावारसाचे थर अगदी पायऱ्यांसारखेच दिसतात, म्हणून हे नाव. बरं, या सगळ्या घडामोडीचा एक खूप मोठा परिणाम झाला. तो म्हणजे ह्या पठाराला एक विशिष्ट उतार मिळाला. आणि गंमत म्हणजे ह्याच उतारामुळे महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या नद्या कुठून कुठे वाहणार हे ठरलं. यातली खरी गंमत काय आहे माहितीये? पठाराचा पश्चिम भाग म्हणजे जो सह्याद्रीच्या जवळ आहे तो उंच आहे, आणि जसं जसं आपण पूर्वेकडे म्हणजे विदर्भाकडे जाऊ तशी तशी ही उंची कमी कमी होत जाते, एकदम स्लोपसारखं. आणि म्हणूनच पठाराचा पश्चिम भाग आपल्याला एकदम डोंगराळ, खडकाळ आणि खोल दऱ्यांचा दिसतो, तर पूर्वेकडचा भाग बऱ्यापैकी सपाट आहे. आता बघा, या पठारावर डोंगर रांगा आहेत, त्यांच्यामधून नद्या वाहतात, सगळे एकदम गुंतागुंतीचं वाटू शकतं. म्हणजे कोणती रांग आधी कोणती नदी नंतर हे लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे. पण थांबा, यासाठी एक सिक्रेट कोड आहे, एक सोपी ट्रिक. जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात ना, त्यांच्यामध्ये तर हा कोड खूपच फेमस आहे. तो कोड आहे वनसत्त गहू भी मक्का. आता हे काय आहे असं वाटेल, पण हे एक वाक्य जर लक्षात ठेवलं तर अख्ख्या पठारावरच्या डोंगररांगा आणि नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम अगदी सहज लक्षात राहतो. चला तर मग हा कोड उलगडून बघूया. व म्हणजे विंध्य पर्वतरांग, न म्हणजे नर्मदा नदी. या दोन्ही महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत. आता आपल्या महाराष्ट्रातली सुरुवात होते स पासून. स म्हणजे सातपुडा रांग, मग त म्हणजे तापी नदी, त्यानंतर अ म्हणजे अजिंठा सातमाळा रांग, मग गो म्हणजे गोदावरी नदी, पुढे ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट रांग, भी म्हणजे भीमा नदी, आणि शेवटी म म्हणजे शंभू महादेव रांग आणि क म्हणजे कृष्णा नदी. बघा, डोंगररांग नदी, डोंगररांग नदी, किती सोपा आणि अचूक क्रम आहे. चला तर मग याच कोडचा आधार घेऊन आपण एक सफर करूया, उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपली पहिली भेट असेल सातपुडा पर्वतरांगेला. सातपुडा रांग नर्मदा आणि तापी या दोन मोठ्या नद्यांच्या मध्ये आहे. महाराष्ट्रात मात्र ही रांग सलग नाही, थोडी तुटक आहे. येथे तिला तोरणमाळ रांग आणि गाविलगड टेकड्या म्हणून ओळखतात. आणि हो, याच रांगेत महाराष्ट्रातलं तिचं सर्वोच्च शिखर आहे, अस्तंभा, जे तब्बल 1325 मीटर उंच आहे. अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणं तोरणमाळ आणि चिखलदरा याच सातपुड्यात आहेत. ओके, सातपुड्याच्या दक्षिणेला आलो की आपल्याला लागते अजिंठा सातमाळा डोंगररांग. ही तापी आणि गोदावरी नद्यांना विभागते. आणि गंमत म्हणजे ही दुसरी कुठली रांग नसून आपल्या सह्याद्रीचीच एक मोठी फांदी आहे जी पूर्वेकडे पसरली आहे. या रांगेचा उगम होतो नाशिकजवळच्या तांबोळा डोंगरातून. आपलं जे वणी सप्तशृंगी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे ते याच रांगेत आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यासाठी अख्खं जग महाराष्ट्राकडे बघतं, त्या जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या याच अजिंठा सातमाळा रांगेच्या दगडात कोरल्या गेल्या आहेत. काय विलक्षण आहे बघा. चला अजून दक्षिणेकडे जाऊया. आता आपण आलोय गोदावरी आणि भीमा नद्यांच्या मध्ये. आणि इथे आपल्याला भेटते हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. ही रांगसुद्धा सह्याद्रीतूनच उगम पावतेय, अगदी कळसुबाई शिखराच्या जवळ. या रांगेला 2 नावं आहेत. पश्चिमेकडे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तिला हरिश्चंद्रगड म्हणतात, आणि जशी ती पूर्वेकडे बीड जिल्ह्याकडे जाते तसं तिचं नाव होतं बालाघाट. आणि एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे याच रांगेवर तो किल्ला आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हो, शिवनेरी किल्ला. आता आपल्या या उत्तरेकडून दक्षिणेकडच्या प्रवासातली शेवटची पण अत्यंत महत्त्वाची डोंगर रांग ही आहे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांच्या मध्ये. तिचं नाव आहे शंभू महादेव डोंगर रांग. ही रांग महाबळेश्वरच्या पठारापासून सुरू होते आणि तिचं नाव पडले शिखर शिंगणापूरच्या प्राचीन शंभू महादेव मंदिरावरून. 5 गणीचं प्रसिद्ध टेबल लँड आठवतंय, ते याच रांगेचा भाग आहे. एवढंच नाही तर सासवड, खानापूर आणि जतची पठारंसुद्धा याच रांगेत येतात. तर आपण पाहिलं की हे पठार कसं बनलं, त्यावर या डोंगर रांगा कशा पसरलेल्या आहेत. पण भूगोल म्हणजे फक्त डोंगर, नद्या आणि खडक नसतात. ह्या सगळ्या रचनेचा, या जमिनीचा इथल्या माणसांच्या जगण्यावर खूप खोलवर परिणाम झालेला असतो. मग विचार करायला हवा की या पठाराचा महाराष्ट्राच्या इतिहासावर, इथल्या संस्कृतीवर, लोकांवर काय परिणाम झाला असेल. याचं उत्तर आपल्याला इतिहासाच्या पानापानांवर मिळतं. या पठाराचा जो खडकाळ, डोंगराळ पश्चिम भाग आहे आणि जो सुपीक पूर्व भाग आहे, या दोन्हींनी इथली वस्ती, इथली शेती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला इतिहास घडवला आहे. कारण खरं तर कोणताही भूप्रदेश म्हणजे फक्त दगड आणि मातीचा गोळा नसतो, तो एक रंगमंच असतो ज्यावर इतिहास घडतो. याच पठाराच्या दऱ्याखोऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गनिमी काव्यासाठी एक अभेद्य किल्ला दिला, तर याच पठारावरच्या नद्यांच्या काठांनी इथल्या शेतकऱ्याला आधार दिला. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्राच्या पठारानेच इथला इतिहास, इथला पराक्रम आणि इथली संस्कृती घडवली आहे.